गणेश चतुर्थी के मौके पर कोंकण में गणपति बप्पा का धूमधाम से स्वागत हुआ। ढोलन गाड़ों और पारंपरिक वाद्य यंत्रों की गूंज के बीच शोभायात्राएं निकाली गईं। रायगढ़ जिले में आज एक ही दिन में 1,02,000 से ज्यादा गणेश प्रतिमाओं की प्राण प्रतिष्ठा की जाएगी। बप्पा मोरिया के जयकारों से पूरा कोंकण भक्ति प्रतिक्रिया आहे। आज संपूर्ण कोकणात नव्हे तर हा महाराष्ट्राचा सण आहे गणपती उत्सव। आणि हा महाराष्ट्राचा जरी सण असला, आपल्या मराठी संस्कृतीचा सण आहे आणि हा जरी आपल्या संस्कृतीचा सण असला तरी कोकणात या सणाचं खूप अनन्य साधारण असं महत्त्व आहे। कारण कोकणात आज बघितलं तर कोकणवासी संपूर्णपणे रायगड, मुंबई, ठाणे इथून पुणे इथून सर्व निघालेले असतात आणि या 5 दिवसात आपल्या या गावात आपला राहतात। सगळी माणसं एकमेकांना आनंदाने या गणपती सणाच्या निमित्ताने सगळी माणसं 10 दिवस एकत्र मिळतात, एकमेकांचे सुख दुःख जाणून घेतात आणि अतिशय जल्लोषात या गणरायाचं पूजा अर्चा आरत्या सगळं वातावरण घरी गोडधोड असतं आणि असे 10 दिवस या उत्साहात कधी निघून जातात हे कळत नाही। लोकमान्य टिळकांनी ज्यावेळी या गणेशोत्सवाची सुरुवात केलेली होती त्यावेळी त्यांचा हाच मुख्य उद्देश होता की आपल्या एक भारताच्या या भारतीयांच्यात कुठेतरी इंग्रजांच्या विरोधात असंतोषाच्या ह्याच्यात निर्माण व्हावा, त्यासाठी ठिकठिकाणी जाणीव जागृती करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते आणि त्याचं रूपांतर हे आज आपल्या ह्या सार्वजनिक गणपती उत्सवाबरोबर हे घरगुती गणेशोत्सवात ते झालेलं आहे आणि याची आज आपण सगळी प्रचिती आपण या ठिकाणी बघतो आहोत।